आयटी क्षेत्रामध्ये TCSने 12,000 काढले. ही चांगली नवीन बातमी नाही, ही जुनी झाली. पण रोजच माणसं काढली जात आहेत. आता विप्रो आहे, इन्फोसिस आहे. तेव्हा ह्या लोकांची भाषा काय असते? नाही नाही, तुम्ही 16 तास काम केलं पाहिजे, तुम्ही 18 तास काम केलं पाहिजे, तुम्ही हा आदर्श घ्या, तो आदर्श घ्या. वर्क फ्रॉम होम पासून आता स्टे ॲट होम आलं. याचं कारण बदलतं तंत्रज्ञान. हा जो मध्यमवर्ग गेल्या 30-35 वर्षात या क्षेत्रामुळे जो रिच आणि सुपर रिच झाला, आज तो परागंदा होण्याची पाळी आली आहे. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, जागतिकीकरणाची सुरुवात 1991 मध्ये भारतामध्ये झाली आणि त्यानंतर भारताचाही या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मध्यमवर्ग निर्माण करण्यात फार मोठा वाटा राहिला. याचं कारण नव्याने जे जगभरामध्ये अभियांत्रिकी आणि खास करून IT क्षेत्र जे निर्माण झालं, या IT क्षेत्राने भारताच्या मध्यमवर्गाची एक प्रकारे व्याख्याच बदलून टाकली. कारण या IT क्षेत्राने जो पगार आणला तो अगदी 5 आकडी 6 आकडी असा पगार, म्हणजे 6 आकड्यांच्या पुढे पगार जाणं हे IT क्षेत्राचं मोठं वैशिष्ट्य राहिलं. आणि त्यामुळे जो मध्यमवर्ग निर्माण झाला, हा मध्यमवर्ग आपल्याला उच्च मध्यमवर्ग किंवा तो समाज आर्थिकदृष्ट्या अधिक सदन असा वाटायला लागला. आणि कारण त्या ठिकाणी तरुणांचा जो मोठा भरणा झाला IT क्षेत्रामध्ये, त्यामुळे त्या शहरांचाही विकास असा झाला की त्या शहरांचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या शहरांचं एकूणच कायापालट, इतर हॉटेल व्यवसाय असतील, काय असतील, म्हणजे इकॉनॉमीला अगदी बहर आला. पण आता गेल्या काही दिवसांपासून आपण ऐकलं असेल की भारताच्या काही उद्योजकांनी जे IT क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांनी एक म्हणायला सुरुवात केली होती की IT क्षेत्रामध्ये युवकांनी आता 14 तास काम करावं. तेव्हाच हे संकेत कळलेले होते की IT क्षेत्रामध्ये 14 तास 16 तास काम करायला लावणं, याचा अर्थ त्या IT क्षेत्रामध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानाचं खाजगी जीवन जवळपास संपुष्टात आणणं आणि भांडवलदारांच्या दृष्टीने, कॉर्पोरेटच्या दृष्टीने तो जो त्यांचा कामाचा तास आहे तो 14 तास करून तो नफा तर घ्यायचा, परंतु त्याचबरोबर त्या क्षेत्रामधली नोकर कपात मोठ्या प्रमाणात करायची, हे त्याच्या मागे खास करून उद्दिष्ट होतं. आणि हे उद्दिष्ट त्यावेळी सुप्त होतं. परंतु आता IT क्षेत्राने, म्हणजे टाटा असतील किंवा अन्य कुठल्याही कंपन्या असतील, या सगळ्यांनी आपल्या IT उद्योगामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कपात करण्याचं धोरण एक नव्हे, दोन नव्हे, तर हजारोंच्या संख्येने. तर हे IT क्षेत्र ज्या ठिकाणी मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला, त्यामुळे IT क्षेत्रातली नोकर कपात ही मध्यम वर्गाच्या जवळपास प्रत्येक कुटुंबाच्या दारावर किंवा उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं संकट आहे का, हा विषय घेऊन आज आपण बोलतो आहोत. आपले महनीय अतिथी आहेत माननीय विश्वास उडगे सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण विषय प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आज आपण अत्यंत महत्वाचा विषय घेतलेला आहे. कालच बातमी वाचली की गुगलचे पिच्चई, सत्यन पिच्चई यांनी आपलं पद सोडलं, म्हणजे त्यांची नोकरी गेली. ते गुगलचा हा CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्या कंपनीतून बाहेर पडला. तर गुगल ही जगातली एक पहिल्या 5तली कंपनी आहे. IT क्षेत्रामध्ये फेसबुक आहे, गुगल आहे, नाही म्हटलं ते ॲलन मस्कच्या कंपन्या आहेत. आपण बघतो की अमेरिका, चीन आणि होय भारत, युरोप याच्यामध्ये IT कंपन्यांचं मोठं प्राबल्य आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये गेले 4 दशकं राजीव गांधींनी कॉम्प्युटरची सुरुवात केली आणि तो कॉम्प्युटर आता पाहता पाहता त्यातलं जे संगणकीय ज्ञान जे आहे ते दर 5 वर्षांनी त्याचं अपग्रेडेशन होतं. त्याचं विकसनशील तंत्रज्ञान जे आहे त्यातून देशाच्या समाज व्यवस्थेवरती, अर्थव्यवस्थेवरती आणि होय राजकारणावरती पण परिणाम होतो. मुख्य म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला तर तंत्रज्ञानाने, ज्याला आपण म्हणतो उत्पादन पद्धतीमध्ये बदल घडले, मग ते बदल सेवा क्षेत्रात पण घडले. त्यामुळे शेती असो, उद्योग असो आणि सेवा क्षेत्र असो, तिथले प्रोडक्शन रिलेशन बदलले.
आणि होय, कामगार कायदे पण बदलले. आता हा जो काही बहर आहे, तंत्रज्ञानाचा जग बदलण्याची जी प्रक्रिया आहे, या जग बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये समाजामध्ये एक मध्यम वर्ग, सुशिक्षित मध्यम वर्ग हा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला, ज्याच्याकडे हे ज्ञान अक्वायर झालेलं आहे. हजारो नव्हे लाखोच्या संख्येने इंजिनियर निर्माण होणारे आपल्या देशामधले पण काम करतायत युरोप आणि अमेरिकेमध्ये. आणि त्यातून एक नवीन मध्यम वर्ग, पूर्वीचा स्वातंत्र्यपूर्व काळातला आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातला जो कनिष्ठ मध्यम वर्ग होता, जो सरकारी नोकरी, बँकांची नोकरी, LICची नोकरी मिळाली की धन्य धन्य व्हायचं, आता लिबरलायझेशनच्या कालखंडानंतर, विशेष करून 85 नंतर, आणि भारत सरकारने जे काही नवीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं धोरण आणलं, नवीन तंत्रज्ञानाविषयीचं पोषक धोरण आणलं, म्हणून मध्यम वर्ग निर्माण झाला आणि त्याच्या उच्च पगाराचा निर्माण झाला, हे तुम्ही सगळं सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. पण डॉक्टर मनमोहन सिंगांनी किंवा राजीव गांधींनी ज्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अर्थव्यवस्थेला एक उभारी आणली, तो उभारी आणल्यानंतर ज्या मध्यम वर्गाचा एक प्रचंड मोठा व्याप वाढला आणि त्याची पैशाची ताकद, त्याचं कन्झम्पशन आणि त्याचे एकूणच आर्थिक व्यवस्थेमध्ये जे स्थान निर्माण झालं, मोठी घरं त्याने घेतली, त्याला मिळणारे हाऊसिंग लोन, त्याचा EMI चुकता करण्याची क्षमता, त्यामुळे मार्केटमध्ये एक प्रकारचा उठाव आला. श्रीमंतांच्या वस्तू किंवा सर्व महत्वाच्या लक्झरी गुड्स या या मध्यम वर्गाच्या कह्यात आल्या. हॉटेलमध्ये जाणं, एंटरटेनमेंट, मोठ्या मॉलमध्ये जाणं, हे संपूर्ण गेल्या 30-35 वर्षामध्ये जे बदल आपण बघतो, ते मध्यमवर्गीय जीवन हे बहुजन, किसान आणि ज्याला शॉप फ्लोर लेवलचा कामगार आहे, ब्लू कॉलर कामगार आहे, त्याचं वेगळं आहे. आणि तो असं म्हणायला लागला, असं स्वतःला समजायला लागला, की आपल्याला बुद्धीची देण आहे म्हणून असं आहे. मुळामध्ये बदलती टेक्नॉलॉजी, त्याला ती संधी मिळाली शिक्षणामुळे आणि म्हणून त्याच्या घराचा विकास त्याच्या नोकरीमुळे झाला. तर बदलत्या तंत्रज्ञानामधून एक नवीन संधी निर्माण झाली. याचा विसर पडून आपण जन्माने कोण आहोत इथपासून त्याची सुरुवात झाली विचार करायला. आणि मग तो आधुनिक शिक्षण घेऊन डोकं पुराणमतवादी ठेवणं, अशा तऱ्हेचा मध्यम वर्ग आपण गेल्या 30-35 बघितला. आणि हाच मध्यम वर्ग आता मोठ्या संकटात आलेला आहे आणि तो भांबावलेला आहे, कारण का त्याची नोकरी जाते. TCS सारखी कंपनी, टाटा कन्सल्टंटिव्ह सर्व्हिसेस, चक्क 8 ते 9 लाख नोकऱ्या निर्माण करणारी ही ताकदवर कंपनी, आज त्या कंपनीचे 12,000 लोकांना काढून टाकणं, ही आता बातमी नवी नाही राहिली, ही जुनी झाली बातमी. पण रोजच शेकडाने आणि हजाराने त्याच कंपनीत नाही तर सगळ्याच मोठ्या IT कंपन्यांमधून माणसं काढली जात आहेत. नवीन माणसं तर घेण्याचा प्रश्नच नाही. आणि सरकार, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, जाहिराती देताना, इव्हन बँका पण जाहिराती देताना प्रत्यक्षात नोकरभरती कुठे करतायत? दाखवायला एक जाहिरात, प्रत्यक्षात नोकरभरती कुठे होते? सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तर लाखोनी जागा वेकेंट आहेत, केंद्र सरकारमध्ये वेकेंट आहेत, रेल्वेने वेकेंट आहेत, नवीन नोकरी होतच नाहीये. पण जिथे चांगल्या पगाराची नोकरी गेली 30-35 वर्ष निर्माण झाली आणि या देशामध्ये चांगली घरं, मग ते बंगलोर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या देशातलं कुठलंही महानगर घ्या किंवा नंबर 2 ची महानगर घ्या, म्हणजे टायर 1 कॅपिटल, टायर 1-2 असं जे काय आहे महानगरांमध्ये, ही सगळी जरी तुम्ही बघितलं तर तिथे हा मध्यम वर्ग जो आहे, हा बहुतांशी IT क्षेत्राशी संबंधित आहे आणि तो चांगल्या पगारावरती आहे. होय, लाख 1.5 लाख पण नाही, 3-3, 4-4 लाखाचे पगार घेणं आणि त्यांच्या वरच्या लेवलला 1-1 कोटीपर्यंतचे पगार आहेत. त्यामुळे ह्या ह्या पगारातून त्यांच्या EMI मधून जी जी काही वस्तू आहे रिअल इस्टेट मधली, ती त्यांना शक्य आहे. गाडी आहे, मोटर आहे, होय, विमानाचा प्रवास शक्य आहे. त्यामुळे टुरिझम शक्य आहे. म्हणजे टुरिझम मध्ये नॅशनल, इंटरनॅशनल टुरिझम शक्य आहे. आणि नाही नाही म्हणता म्हणता मॉल मधला हाच तो खरीददार आहे. त्यामुळे जी साधनं जीवनावश्यक, चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहेत, ती सगळी मॉलमध्ये आहेत, मोठ्या बाजारात आहेत. त्याचा हा उपभोक्ता आहे आणि त्याच्या हातात पैसा आहे. येस, गोट पर्चेसिंग पॉवर, क्रयशक्तीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे याची संख्या आज भारतामध्ये किती आहे? साधारणपणे 28 ते 30 कोटी आहे. आपण या IT क्षेत्राविषयी बोलतोय,
85 लाख ते 1 कोटी लोक या आय टी क्षेत्रात आहेत आणि ते त्या कोट्यवधी मध्यम वर्गाचा एक घटक आहे. होय, मध्यम वर्गातले अन्य घटक म्हणजे प्रोफेसर्स, टीचर्स, बँकवाले, इन्शुरन्सवाले, त्यानंतर नवीन MBA झालेले आणि नवीन सेल्फ स्टार्टअप सुरू करणारे लोक, हे या सगळ्या क्षेत्रात लोकांना या गेल्या 30-35 वर्षात चांगले दिवस आले, अच्छे दिन यांनी भोगलेले आहेत. दुर्दैव असं की आय टी क्षेत्रामध्ये TCSने 12,000 काढले, ही चांगली नवीन बातमी नाही, ही जुनी झाली. पण रोजच माणसं काढली जात आहेत. आता विप्रो आहे, इन्फोसिस आहे. तेव्हा ह्या लोकांची भाषा काय असते? नाही नाही, तुम्ही 16 तास काम केलं पाहिजे, तुम्ही 18 तास काम केलं पाहिजे, तुम्ही हा आदर्श घ्या, तो आदर्श घ्या, कामगार कायदे हे काही म्हणतात, पण आम्ही म्हणतो आम्ही कसे मोठे झालो बघा, असं म्हणून नारायण मूर्ती म्हणणार. त्यानंतर तुमचे हे सगळे मोठ्या कंपन्यांचे मोठे लोक जे आहेत, ही भलावण जी करतायत, त्यांच्या कंपन्या आता बंद पडत आहेत, त्यांना माणसं काढायला लागतात. ते आहेत त्या माणसांना 20-20 तास काम करा, विसरून जा तुमचा शनिवार, विसरून जा तुमचा रविवार, काम करा, नोकरी टिकेल. ही भाषा गेले 2 वर्ष आपण सारखं ऐकतो आणि आता प्रत्यक्षात नोकऱ्या जात आहेत. म्हणजे वर्क वर्क ॲट म्हणजे ज्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये काम करत होते, आय टी क्षेत्रात काम करत होते, नंतर नंतर वर्क फ्रॉम होम आलं. आता वर्क फ्रॉम होम वरती स्टे ॲट होम आलं. वर्क फ्रॉम होम पासून आता स्टे ॲट होम आलं. याचं कारण बदलतं तंत्रज्ञान आणि त्याचं ते काय सॉफ्टवेअर असेल किंवा त्याचं जे काय हार्डवेअर असेल, त्यांचे जे काही प्रोग्राम्स असतील, त्यांची जी काही नवीन नवीन भाषा असतील, याच्यामध्ये ह्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट काहीच केलं नाही हो. त्यामुळे बदलत्या AIच्या जगामध्ये ह्या आपल्या मोठ्या मोठ्या कंपन्या, मग ती विप्रो असेल, ते इन्फोसिस असेल, ते TCS असेल, या आता यांना मिळणाऱ्या युरोपच्या ऑर्डर्स, यांना मिळणाऱ्या अमेरिकेच्या ऑर्डर्स मिळत नाहीयेत. आणि मग आपला नफा टिकवण्याकरता माणसं काढणं, याला कॉस्ट कटिंग हा शब्द आहे. कॉस्ट कटिंग म्हणजे माणसं काढणं. तो बँकांमध्ये आहे, तो इन्शुरन्समध्ये आहे, तो मार्केटमध्ये आहे. आपला नफा इंटॅक्ट ठेवण्याकरता कॉर्पोरेट माणसं काढतात, नवीन माणसं नेमत नाहीत आणि त्यातल्या त्यात अपडेटेड टेक्नॉलॉजी आणून 10 माणसांचं काम जे तंत्रज्ञान करेल अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान स्वीकारतात. आणि या तंत्रज्ञानामध्ये आता अद्यावत काय आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय करू शकतं? काहीही करू शकतं, कारण ते एका वेगळ्याच लेवलचा आहे. मानवाचा मेंदू आज यंत्रामध्ये आल्यानंतर काय होऊ शकतं, ते सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतं. म्हणजे एखादा 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 डॉक्टर ऑस्ट्रेलियात आहे, पण तो मुंबईमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एखादी सर्जरी करतो, तेव्हा मोठ्या हॉस्पिटलमधल्या आया आणि तो जो काही बॉय असतो, याच्याशिवाय दुसरी कुठली नोकरी शिल्लक राहणार आहे? त्यामुळे आरोग्य क्षेत्र असेल, फार्मास्युटिकल क्षेत्र असेल, टीचिंग प्रोफेशनमध्ये कोरोनाच्या काळात आपण बघितलं ना, काय झालं? ऑनलाईन ट्रेनिंग, ऑनलाईन शिक्षण, 1ली पासून ते 10वी पर्यंत ऑनलाईन क्लासेस. ज्या मुलांना काहीच साधनं नाहीत, ते शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर फेकले गेले. हे त्या नवीन तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रात घडवलेलं आहे. त्यामुळे सरकारने जनतेचं आरोग्य बिघडवलं, जनतेचं शिक्षण बिघडवलं, बजेटमध्ये सँक्शन करून घेतात, पण करप्शनमध्ये वाटा फुटतात. बहुजनांना शिक्षण क्षेत्राच्या बाहेर, बहुजनांना आरोग्य गेलं. आता मध्यम वर्गावरती ही पाळी आहे, कारण का त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. बहुजनांचं शिक्षण, बहुजनांचं आरोग्य जाता येता मध्यम वर्गाच्या ज्या त्यांची जी सधनता आली, होय त्यांची जी सधनता आली, त्या सधनतेमध्ये या नोकऱ्या ज्या महत्वाच्या होत्या, ज्या 5 आकडी पगाराच्या होत्या, त्या आता जात आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण AI येणं ही एक गोष्ट झाली, पण यांनी स्वतःला अपडेट न करता, आपल्या लोकांचे ट्रेनिंग न करता, त्यांचे स्किल्स अपग्रेड न करता, त्यांना नवीन ट्रेनिंग न देता, त्यांना फक्त आपल्या नफ्यासाठी ज्या युरोप आणि अमेरिकेतल्या अनेक गोष्टी BPO म्हणूनच काम केलं. त्यांनी सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये काय अपग्रेडेशन केलेले आहेत, त्यामुळे ह्यांनी किती नवीन लँग्वेजेस निर्माण केले असतील. ह्याच्यामध्ये ज्यांनी कर्तृत्व काय केलं, कर्तृत्व जर बघितलं तर फेसबुक घ्या, ट्विटर घ्या, गुगल घ्या, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही दिसतं ते युरोप, अमेरिका आणि चीनमध्येच दिसतं.
पण भारतामध्ये एवढं मोठं आयटी क्षेत्र आहे, आता ह्यांनी स्वतःच अपग्रेडेशन केलं नाही. त्यामुळे हा जो मध्यमवर्ग गेल्या 30-35 वर्षात या क्षेत्रामुळे जो रिच आणि सुपर रिच झाला, आज तो परागंदा होण्याची पाळी आली आहे. त्याच्या घरात हा संकट ओढवलंय. आणि मग या संकटाला जबाबदार कोण? या संकटाला जबाबदार आजचं केंद्र शासनाची एक व्यवस्था आहे. हे कळण्या एवढं भान आज त्याला आहे की नाही, पण कधीतरी कळेल. नोकरी गेल्यानंतर बरचसं शहाणपण, फ्रस्ट्रेशन पण येतं, पण शहाणपण येतं. कारण हातपाय हालायला पाहिजे, नाहीतर जगणं मुश्किल आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये आज या मध्यम वर्गाच्या मोठ्या घटकावरती म्हणजे 85 लाख ते 1 कोटीपर्यंत आज केवळ आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये लोक काम करतात, उच्च पगारावरती काम करतात. भारतातच नाही, जगभरच काम करतात. बँकांमध्ये जर आज 8 लाख लोक काम करत असतील कायम स्वरूपाचे, तर आता 10 लाख तर फक्त TCS मध्ये काम करतायत. विप्रोमध्ये आणखीन काही लाख काम करतायत. इन्फोसिसमध्ये काही लाख लोक काम करतायत. त्यामुळे लाखो लोकांना नोकऱ्या देणारं असं आयटी क्षेत्र आणि अनेक छोट्या मोठ्या आयटी कंपन्या आहेत. हिंजवडीला एवढं मोठं क्षेत्र आहे, बेंगलोरला, मैसूरला, आणखीन कुठेही घ्या, दिल्ली घ्या, मुंबई घ्या, ठाण्याला, नवी मुंबई घ्या, प्रचंड मोठं आयटी क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी वयवर्ष 22 पासून ते 30-35 पर्यंत जी मुलं आणि मुलं दिसतात, यांच्या भविष्यामध्ये आयटी क्षेत्रातल्या कंपन्या तोट्यात येणं, बंद पडणं, त्यांचा मार्केटमधला शेअर जो एकूण मार्केट सेन्सेक्स आहे, त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन जवळजवळ 25% आज आयटी क्षेत्र सांभाळतं, ते कोलमडते. हा एक भाग. दुसरा भाग, भारताच्या एकूण जीडीपी मध्ये नाही म्हटलं तरी 10 ते 15% जीडीपी हा आयटी क्षेत्रातला आहे. आणि त्याचं जर रिलेटेड बघितलं तर कन्स्ट्रक्शन, रियालिटी सेक्टर ज्याला आपण म्हणतो, किंवा एंटरटेनमेंट सेक्टर आहे, किंवा कन्झम्पशन मध्ये जर बघितलं तर या मध्यम वर्गाचा फार मोठा वाटा आहे. तर जीडीपी मध्ये आणि जीएसटी मध्ये मोठा वाटा असणारा हा आयटी क्षेत्रातला मध्यम वर्ग. मध्यम वर्ग तसं सर्व क्षेत्रात आहे, कारण ज्ञानाची कवाडं या क्षेत्रांना मिळाली, उघडली गेली आणि त्याचा फायदा पण त्यांना झाला. बहुजनांना तो झाला नाही. पण या क्षेत्रावरती आजचं जे संकट आहे, तुम्ही कसल्या गप्पा मारताय 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या? 5 ट्रिलियन इकॉनॉमी फार दूरची गोष्ट आहे. आहेत त्या नोकऱ्या जेव्हा जातात, तेव्हा सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. सरकार फक्त एवढंच म्हणणार आहे, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं स्किल अपग्रेड करा, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. सरकार पब्लिक सेक्टर वाढवत नाही, ते खच्चीकरण करतंय. प्रायव्हेट सेक्टरवरती जबाबदारी टाकते, तुम्ही गुंतवणूक करा. सरकार स्वतः गुंतवणूक करत नाहीत. आणि आपले सगळे मंत्री, आपले सगळे महाराष्ट्र राज्य असो किंवा केंद्र सरकार असो, हे आम्ही किती एमओयू केले ह्याची भाषा करतात, किती गुंतवणूक आले याची भाषा करतात, लाखो आणि कोटीचे आकडे देतात. प्रत्यक्षामध्ये ही गुंतवणूक येतच नाही. कारण जी गुंतवणूक आयटी क्षेत्रात व्हायची, ती आता नव्याने गुंतवणूक होत नाहीये. नव्याने अशी गुंतवणूक होते की ज्या ठिकाणी रोजगारच निर्माण होणार नाही, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि त्यामुळे ज्याच्यामध्ये या तंत्रज्ञानामध्ये जिथे अपग्रेडेशनच नाही, त्या कंपन्या धडाधड आपल्या माणसाला काढून टाकतात. आपला नफा कायम ठेवण्याकरता माणसाला काढणं, आपलं मार्केट कॅपिटलायझेशन मेंटेन करणं त्याला शक्य होत नाहीये. आणि अशा तऱ्हेने छोट्या कंपन्या तर बंदच पडतायत, मोठ्याही कंपन्या बंद पडतायत. मी तुम्हाला उदाहरण देतो. TCSचा मागच्या क्वार्टरचा तोटा प्रचंड मोठा आहे. TCS ही टाटा उद्योग समूहाची नंबर 1 ची रेव्हन्यू मॉडेल असलेली कंपनी आहे. पण त्याचं रेव्हन्यू मॉडेल कसं आहे? त्याचं टोटल बॅलन्स शीटमध्ये त्याच्या ₹100 उत्पन्नापैकी फक्त 25 ते 30 रुपये भारतीय व्यवसायातून मिळतो. बाकी सगळा त्याचा धंदा हा ओव्हरसीज आहे. म्हणजेच काय, लपवा छपवीचा धंदा जास्त आहे. हे झालं TCSचं. इन्फोसिसचं काय वेगळं आहे हो? ब्रिटनचा पंतप्रधान जेव्हा यांचा जावई होता, तेव्हा किती लपवलं आणि काय झालं हे लोकांना माहिती नाहीये का? अमेरिकेतल्या ऑर्डर्स किती, ब्रिटनमधल्या ऑर्डर्स किती, युरोपमधल्या ऑर्डर्स किती आणि भारत सरकारच्या ऑर्डर्स किती, याच्यावरती इन्फोसिस उभा राहिला. आज इन्फोसिस तुम्हाला 20 तास काम करा म्हणून उपदेश करतो, पण आज सरकार दरबारी हे सरकारचे पोपट म्हणून वावरत आहेत. त्यामुळे हे सरकारचे पोपट, सरकारने काम दिलं तर ते घेणार, अदरवाईज यांचं कर्तृत्व संपलेलं आहे. यांनी आपल्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जे अपग्रेडेशन व्हायला पाहिजे ते न केलं,
बघा ना, 30-35 वर्ष झाली, भारतीय कंपन्या एवढ्या मोठ्या झाल्या, पण नवीन काहीच निर्माण केलं नाहीये. ना ते फोन्समध्ये निर्माण केलं, ना कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये निर्माण केलं, ना कुठल्या हार्डवेअरमध्ये निर्माण केलं. कुठेही नाविन्याने काही या कंपन्यांनी घडवून आणलं, काही ब्रँड निर्माण केले? बिलकुल नाही. फक्त पैसा कमवला आणि सरकारी ऑर्डर्स घेऊन. आणि म्हणून इतर देशांना ₹100 जर खर्च करावे लागत असतील, तर हे लोकं 25-30 रुपयामध्ये या कंपन्या काम करून देतो असं सांगून एक सबकॉन्ट्रॅक्ट मिळवायचे आणि त्यातच यांनी आपली सोनं आणि चांदी केलेली आहे. आणि म्हणून आज स्वतःचं ओरिजिनल विकसित काही न केल्यामुळे यांना आपल्या कंपन्यांची माणसं कमी करायला लागतात. परिणामी उद्या कंपन्या बंद होण्याची पण शक्यता आहे. कारण का तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की आता दर 5 वर्षाने आधीची टेक्नॉलॉजी ऑब्सोलेट होते आणि मग नवीन जी काही मेथड्स आहेत, या मेथड्स हे शिकत नाहीत, शिकवत नाहीत. परिणाम बघा, 3 इडियट्स हा सिनेमा सर्वांनीच बघितला असेल. त्या ठिकाणी आपल्या पोरांना इंजिनियर व्हावं, आपल्या पोरांनी मेडिकलला जावं, आपल्या पोरांनी हे करावं, असं करून जबरदस्तीने त्यांना घोड्यावर बसवणारे आपले पालक आज 3 इडियट्स मध्ये तुम्ही बघितलं असेल. ते इंजिनियर्सची कथा, पण शेवटी आता नोकरी कुठे आहे? इंजिनिअरिंग मध्ये आता ऍडमिशन्स होत नाहीयेत. इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद पडतायत आणि त्याचं कोचिंग काढणारे कोचिंग क्लासेस बंद पडतायत. हीच गोष्ट आता प्रत्येक क्षेत्रात झाली आहे. मध्यम वर्गाच्या घराघरात या आयटी क्षेत्राचं उदाहरण असं आहे की जे संकट नोकरी गेल्यामुळे होतं ते मध्यम वर्गाच्या घराघरात निर्माण झालेलं आहे. त्यामुळे माझा विदेशात पोरगा शिकतोय, तो आता परत आला, माझा युरोपमध्ये शिकतोय, अमेरिकेत शिकतोय, नोकरी गेल्यानंतर हॅवॉक झाला, हॅवॉक. अशा परिस्थितीत मध्यम वर्गाच्या घरातलं संकट हे त्या व्यक्तीच्या दृष्टीने, अरे माझी नोकरी गेली, माझ्या घरातलं संकट. पण भारताचा विचार करा, अर्थव्यवस्थेमध्ये, जीडीपी मध्ये डबल डिजिट कॉन्ट्रीब्युशन करणारा, जीएसटी मध्ये मोठी कॉन्ट्रीब्युशन करणारा हा मध्यमवर्गाचा माणूस जेव्हा नोकरी हरवतो आणि त्याचं भविष्य अंधकारमय होतं, तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पकडण्याची गरज आहे. अरे धोरण होतं म्हणून तुला नोकरी मिळाली, या उद्योगाची उभारणी ज्या धोरणातून निर्माण झाली म्हणून तुला नोकरी मिळाली. आज ती नोकरीच निर्माण न करणारे लोक सत्तेत आहेत. काहीतरी करशील की नाही विचार. तुझं शहाणपण, तुझं कर्तृत्व किती तुझ्याकडे, पण धोरणच नसेल तर हे सगळं मुसळ केल्यात जातं. आणि म्हणून धोरणात्मक विचार करून मध्यम वर्गाने, ज्या मध्यम वर्गाने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा देश मोठा करण्यामध्ये प्रचंड मोठी भागीदारी केली आहे, त्याने गेल्या 30-35 वर्षामध्ये फायदे सगळे घेतलेले आहेत. पण देशासाठी काय केलं? फक्त स्वतःसाठी केलं, कुटुंबासाठी केलं, देशासाठी काय केलं, हा मुद्दा निर्माण होतो. म्हणून धोरणात्मक विचार केला तर पुन्हा भविष्य निर्माण होईल, स्किल्स अपग्रेड होतील. पण त्याकरता ह्या शिकलेल्या मध्यम वर्गाने पुन्हा नव्याने विचार केला पाहिजे आणि सत्ता बदल घडवून आणून नव्याने अर्थव्यवस्था सांभाळली, आपल्या नोकऱ्या सांभाळणं शक्य आहे. आपली पुढची पिढी पण आपण सांभाळू शकू. पण आत्ताचे सध्या राज्यकर्ते हे आपल्याला चांगली अर्थव्यवस्था देऊ शकत नाहीत, कामाचे ठिकाण व्यवस्थित देऊ शकत नाहीत, आपल्या पोराबाळांचं शिक्षण करू शकत नाहीत, आपली नोकरी सांभाळणं कठीण आहे. त्यामुळे असा नीटपणे विचार करून काहीतरी बदल घडेल. तंत्रज्ञान हे जग बदलवणारं तंत्रज्ञान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन गोष्टी केवळ तंत्रज्ञानामुळे होतात. आपण 60चा काळ, 70चा काळ जर बघितला, होय तंत्रज्ञानाने जग बदललेलं आहे. जगाने त्या अनुषंगाने बदलावं लागतंच. बँकिंग व्यवस्था 85 नंतर तंत्रज्ञानाने बदलत बदलत आता डिजिटल बँकिंगच्या स्वरूपात आलेत आणि आता तर एआयने अनेक क्षेत्र ओपन केलेत. त्या ठिकाणी मनुष्यविरहित जेव्हा उत्पादन पद्धती आणि मनुष्यविरहित जेव्हा सेवा पद्धती निर्माण होते, तेव्हा या तंत्रज्ञानाला पर्याय म्हणून आपण काय करू शकतो याचाही विचार करून रोजगार निर्मिती कशी होईल या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आयटी क्षेत्रातलं संकट हे मध्यमवर्गाच्या घराघरातलं संकट आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं संकट बनतं. याचा एक साकल्याने विचार करून रोजगार निर्मितीचं क्षेत्र कोणतं आणि त्याकरता मध्यम वर्गाने आणि सरकारने लक्ष घालून आता मध्यम वर्गातल्या संकटात, घरातलं संकट संपवण्याकरता काय करता येईल, अर्थव्यवस्थेतलं संकट संपवण्याकरता काय करता येईल. आणि या देशाचं सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, ते केवळ काही कॉर्पोरेटसाठी काम करणार आहे. त्यांना बदलल्याशिवाय आपल्या मध्यम वर्गाला आणि बहुजन वर्गाला सुद्धा भविष्य नाही. याची या निमित्ताने आपण खोलगाठ बांधली पाहिजे. आणि म्हणून टीसीएसचं उदाहरण, इन्फोसिसचं उदाहरण,
आणि IT कंपन्यांचं उदाहरण घेऊन आज मी हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी धन्यवाद. इथेच थांबू. आपल्याला रोजच बोलावं लागेल. नमस्कार.